तर त्यांना असं जाणवलं की आपला मुलगा नॉनव्हेज वगैरे तर खातो आहे, पण तो कच्चं नॉनव्हेज खातो आहे. ड्रिंक वगैरे करायला लागला, कच्चं नॉनव्हेज खायला लागला. जसं की आपल्या इंडियामध्ये पण काही लोक काय करतात, कोणाला बाधा वगैरे झाली तर एखाद्या मंदिरात जातात किंवा कोणत्या बाबाकडे जातात. हां, असं तसं केनियामध्ये पण तसंच काही चेक करतात का? नमस्कार मित्रांनो, मी सागर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आपले जे गेस्ट आहेत ते नोकरीसाठी केन्यामध्ये असतात आणि त्यांनी आपल्या पॉडकास्टवरती येऊन 2 प्रसंग शेअर केलेले आहेत. एक प्रसंग म्हणजे ते जेव्हा केन्यामध्ये होते तेव्हा त्यांच्या मित्राच्या मुलासोबत घडलेला प्रसंग, आणि दुसरा प्रसंग म्हणजे ते काही वर्षांपूर्वी इंडियामध्ये असताना त्यांच्यासोबत घडलेला. हे 2 प्रसंग नेमके काय होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एक कमेंट आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे. त्यामुळे तुमच्याही मनात काही असेल, आम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता. आणि जर तुमच्या आयुष्यात असा काही प्रसंग घडला असेल तर तुम्हाला जर पॉडकास्टवरती सांगायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती कॉल किंवा मेसेज करू शकता. आम्ही नक्कीच तुम्हाला संधी देऊ. तर सर्वप्रथम मी तुझं स्वागत करतो आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये. असा कोणता प्रसंग आहे जो तुला आमच्या सबस्क्रायबरसोबत शेअर करायचा आहे? नमस्कार, मी मनोज. मी केनियामध्ये 4 वर्ष झाली तिकडेच राहत होतो. आता सुट्टीसाठी गावाला आलो आहे. तर केनियाचा एक प्रसंग आहे जो मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छितो. तर 4 वर्षापूर्वी मी केनियामध्ये जॉबसाठी गेलो होतो. तर तिथे काही असेच माझे मित्र झाले आपल्या इकडलेच इंडियन. तर त्यामध्ये एक फॅमिली होती, त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो आज. तर झालं असं की केनियामध्ये राहत असताना आम्ही कंपनीत काम करत असताना काही मित्र तयार झाले होते. त्यामध्ये एक फॅमिलीवाला पण आमचाच मित्र झाला होता. 5-6 महिन्यानंतर जसजशी ओळख वाढत गेली तसतसं आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये येऊ लागलो. त्यानंतर मग काही दिवसांनी त्यांनी आम्हाला त्यांच्यासोबत घडलेला किस्सा सांगितला, जो की खूपच भयानक होता. म्हणजे आम्ही ऐकून आजही आम्हाला अंगावर काटे येतात. तर ते ज्यावेळेस तिथे केनियामध्ये खूप दिवसापासून होते, म्हणजे जवळजवळ 10-15 वर्षापासून तिथेच राहत होते. तिथे राहत असताना काही कालांतराने त्यांनी त्यांचं रूम शिफ्ट केलं दुसरीकडे. एक रो हाऊस घेतलं होतं, ब्रोकर तो, कारण केनियामध्ये रेंटने ब्रोकर तोच रूम घ्यावे लागतात. तर त्यांनी तिथे रूम घेतला होता. तिथे ते काही दिवस म्हणजे 2-3 महिने राहत होते. त्यांना असं काही जाणवलं नाही लवकर, पण जसजसं दिवस जात होते तसतसं 1-2-3-4 महिन्यानंतर त्यांना थोडं थोडं जाणवायला लागलं. पण त्यांना तसं एवढं जास्त हे वाटलं नाही की काही असेल असं काही म्हणून. तर त्यांच्या मुलामध्ये थोडेफार चेंजेस होत गेले. त्यांच्या मुलाचं नाव रुद्र होतं. तर त्यांच्यामध्ये त्या मुलाला थोडेफार चेंजेस होत गेले. जसजसे दिवस जातील तसतसे वाढत गेले, कारण ते नॉनव्हेज वगैरे कधी खात नव्हते वगैरे काही. तर त्यांच्या मुलाला नॉनव्हेज खाण्याची सवय लागली, ड्रिंक करायची सवय लागली. तर त्यांना वाटलं की हे नॉर्मल आहे, कारण बाहेरच्या देशांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. त्यामुळे जास्त कोण सहसा लक्ष देत नाही की चला मित्रांमध्ये जातात, त्यामुळे सवय लागली जाते. पण जसजसं दिवस जात गेले तसतसं त्यांना कळालं की काहीतरी घडतंय चुकीचं. म्हणून त्यांनी मग मुलावर लक्ष ठेवायला सुरुवात केली. तर त्यांना असं जाणवलं की आपला मुलगा नॉनव्हेज वगैरे तर खातो आहे, पण तो कच्चं नॉनव्हेज खातो आहे. ड्रिंक वगैरे करायला लागला, कच्चं नॉनव्हेज खायला लागला. तर त्यांना ते थोडंसं विचित्र वाटलं की हे काय होतं आहे. त्यांनी त्यांच्या मुलासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा मुलगा उत्तरं पण नीट देत नव्हता. त्याची चिडचिड व्हायची, तो घरच्यांवर ओरडायचा वगैरे. रात्रीचं म्हणजे तो दिवसा झोपायचा, रात्रीचं जागायचा, रात्रीचे असे एडेचाळे करायचा, म्हणजे असं मोठ्याने ओरडायचा वगैरे. तर मग त्यांनी त्यांचे रिलेटिव्सला सांगितलं की असं असं घडतं आहे. तर त्यांनी केनियामध्येच एक
नैरोबीमध्ये एक मंदिर आहे. त्यांनी तिथे सांगितलं की इथे इथे घेऊन जा, असं असं होईल बघ विचारून काय हल्लं काहीतरी असेल म्हणून. त्यांनी ट्राय केला घेऊन जाण्याचा, पण तो काही जातच नव्हता मंदिरामध्ये पण. मग नंतर त्यांनी तिथे जाऊन सांगितलं ब्राह्मणाला, त्याचे जे पुजारी वगैरे होते त्यांना, की आमच्या मुलाला असा असा त्रास होतो आहे आणि आमचा मुलगा असं असं करतो आहे. तर ते म्हटले ठीक आहे, काय नाही, आम्ही येतो घरी तुमच्या बघायला. जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांनी चेक केलं, चौकशी केली सगळ्या गोष्टींची. तेव्हा त्यांना असं जाणवलं की त्याला भूतप्राता झालेले. तर मग त्यांनी चेक वगैरे केलं. त्यांनी सांगितलं की हे असं असं आहे, याला मंदिरात घेऊन जावं लागेल. त्यांनी थोडंसं त्यांचे ते विधी वगैरे होते ते केले आणि त्याला मंदिरात घेऊन गेले. नंतर यांनी जेव्हा ब्रोकरकडे चौकशी केली की असं असं काही इथे घडलं आहे का काही वगैरे आजूबाजूला, तर त्यांना काही कळालं नाही. मग त्यांनी ओनरचा कॉन्टॅक्ट डिटेल काढून त्या ओनरला फोन वगैरे केला. तर त्या ओनरने तेव्हा सांगितलं की तिथे त्यांच्या मुलांनी आत्महत्या केली होती. त्यांचा मुलगा थोडासा मेंटली डिप्रेशनमध्ये होता. तो ड्रग्स वगैरे घ्यायचा, त्याच्या नशेमध्ये त्याचा मृत्यू झाला होता तिथे. तर त्या मृत्यू झाल्यामुळे त्याच्या घरात दुसरं कोणी नसल्यामुळे त्या वडिलांनी ते घर सोडून दुसरीकडे शिफ्ट केलं आणि ते घर रेंटवर देण्यासाठी हे केलं, ब्रोकरला सांगितलं. ब्रोकरला पण त्याला सांगितलंच नव्हतं ब्रोकरला की असं असं घडलं आहे म्हणून. तर ती गोष्ट घडली, त्यांनी सांगितलं की असं असं आहे म्हणून पुजाऱ्यांना पण. मग पुजाऱ्यांनी विधी वगैरे केला, त्याच्या जे काही अपूर्ण इच्छा वगैरे होत्या त्या पूर्ण करायचा प्रयत्न केला. पुजाऱ्यांनी ते केलं थोडंसं, पण तरीसुद्धा त्यांना थोडासा फरक जाणवला, जास्त नाही. जवळजवळ 2-3 महिन्यांनी परत ते गोष्ट परत व्हायला लागली. म्हणून मग ते पुन्हा परत गेले पुजाऱ्याकडे. त्यांना सांगितलं असं असं आहे, अजून पण त्रास होतो आहे. जवळजवळ त्यांनी 30 दिवस मंदिरातच ठेवलं त्या पोराला. त्यानंतर मग 30 दिवसानंतर जेव्हा ते आले, त्यांनी पुजाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला ही जागा सोडावी लागेल, इथे राहिले की परत त्रास चालू होणार. कारण तो पोरगा जो आहे तो कोणाला तरी एकाला घेऊन गेल्याशिवाय सोडणार नव्हता. मग त्यांनी ती जागा सोडली आणि नंतर मग जेव्हा ते दुसरीकडे शिफ्ट झाले, त्यानंतर जवळजवळ 1 वर्षभर त्यांचा पोरगा थोडा त्रासातच होता. त्यानंतर आत्ता कुठे जरा थोडंसं त्यांना व्यवस्थित झालं आणि ते आता व्यवस्थित आहे, सगळं सुखी आहे. जसं तू मगाशी बोललास की केनियामध्ये पण मंदिर किंवा पुजारी वगैरे असं त्या लोकांकडे जातात. जसं की आपल्या इंडियामध्ये पण काही लोक काय करतात, कोणाला बाधा वगैरे झाली तर एखाद्या मंदिरात जातात किंवा कोणत्या बाबाकडे जातात. हां, असं तसं केनियामध्ये पण तसंच काही चेक करतात का? हो, केनियामध्ये मंदिर वगैरे आहेत आपल्या इकडले. कारण मोस्टली केनियामध्ये जास्त करून इंडियन लोक जास्त आहेत. 70 ते 80% तिथलीच लोक आहेत आपल्या इकडली. गुजराती झाले, महाराष्ट्रीयन झाले, पंजाबी वगैरे ते सगळे आहेतच तिथे केनियामध्ये. तसं त्यांचं कल्चर तिकडल्या केनियन लोकांमध्ये पण आहे, ते भूतबाधा वगैरे. जसं आपल्या इकडे आपण म्हणतो की अघोरी बाबा म्हणा किंवा देवलशी वगैरे, तसं त्यांच्याकडे डॉक्टर म्हणतात. पण ते ख्रिश्चन लोकांचं, ते त्यांच्या पद्धतीने ते सॉल्व करायचा प्रयत्न करतात. आणि अजून असा एक कोणता प्रसंग आहे जो तुला आमच्यासोबत शेअर करायचा होता? म्हणजे मला असं आठवतं की 2014 साली ज्यावेळेस मी दौंडला राहत होतो, त्यावेळेस दौंडचे आम्ही काही मित्र वगैरे, आम्हाला ट्रेकिंगला वगैरे फिरायला जायचं होतं. त्यावेळेस ते म्हटले की कुठं जायचं, सगळ्यांचं चाललं होतं की गणपतीपुळे वगैरे जाऊ आपण म्हणून. तर मी म्हटलं आमच्या इकडे जुन्नरला हरिश्चंद्रगड वगैरे आहे, आपण तिकडे जाऊ. तर हरिश्चंद्रगडावर जायचं म्हणून मग आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं वगैरे. हरिश्चंद्रगडाला आम्ही तिकडून रात्रीच निघालो होतो. सकाळी पहाटे 8 वाजता पोचलो आम्ही. 8 वाजता चढायला सुरुवात केली. चढून वगैरे झालं, फिरून वगैरे झालं. संध्याकाळी 5-5:30 वाजले. पोरं वगैरे सगळे होते, त्यामुळं मग टाईम झाला. तर आम्हाला तिथल्या लोकांनी सांगितलं होतं की संध्याकाळचं उतरू नका, कारण संध्याकाळचं उतरताना तुम्हाला म्हणजे असं तिथं असं म्हणणं आहे की तिथे चुकतात लोक वगैरे
रात्रीचे उतरल्यावर लोकांना भरपूर अनुभव आलेले आहेत. तर तिथल्या लोकांनी सांगितलं होतं की तुम्ही उतरू नका संध्याकाळच्या. आता सगळे पोरं वगैरे होते, आम्ही जवळजवळ 20-25 जणांचा ग्रुप होता. त्यामुळे मग आम्ही म्हटलं काही नाही होत, चला जाऊ आपण. त्यावेळेस कसं तरुण होतं, त्यामुळे काय एवढं कोण हे नव्हतं की चला बाबा काही नाही होत, बघू आपण, जे होईल ते होईल. ह्या हिशोबाने आम्ही संध्याकाळी 6-6:30 वाजता उतरायला सुरुवात केली. सगळे पोरं रमत गमत खाली उतरत ज्यावेळेस आपण चढतो तिथेच थोडंसं वर गेल्यानंतर उतरताना आम्ही खाली उतरलो. त्याच एका पॉईंटला खाली एक पॉईंट आहे, तिथे लिहिलेलं आहे हरिश्चंद्रगडाकडे वगैरे असं. तर आम्ही जवळजवळ 2-2:30-3च्या सुमारास त्या पॉईंटला आलो. तिथे एक राऊंड झाला, तोच बोर्ड परत आम्हाला दिसला. दुसऱ्या वेळेस राऊंडला आला, परत तोच बोर्ड दिसला. असं आमच्यासोबत जवळजवळ 3-4 किंवा 5 वेळेस झाला. नंतर आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला तो बोर्ड कंटिन्यू दिसतो आहे. म्हणून मग आम्ही आमची परत एकदा एक राऊंड मारला. सगळ्यांना सांगितलं की हा बोर्ड कंटिन्यू दिसतो, पण आम्हाला वाटलं की नाही, लिहिले असतील, जागजागी लिहिलेले असतात की रस्ता दाखवण्यासाठी. तर आम्ही आमच्यातल्या एकाने त्याच्या दगडावर पाणी ओतलं आणि म्हटलं आपण नंतर बघू परत हाच दगड दिसतो की दुसरा, की आपल्याला काहीतरी भास होतो का वगैरे हे सगळं बघण्यासाठी. म्हणून आम्ही त्याच्यावर पाणी ओतलं आणि परत एकदा आलो, तर परत तोच दगड दिसला. मग नंतर आम्हाला सुधरलंच नाही काय करायचं. थोडा वेळ आम्ही तिथंच थांबलो. त्यातलं आमच्यातलं एक जण म्हटला की बघू चला, शंकराचं नाव घेऊ आणि जे होईल ते होईल. म्हणून मग सगळ्यांनी शंकराचं नाव घेतलं आणि निघालो. तर मग नंतर नाही दिसला तो दगड. आम्ही तिथून खाली आलो डायरेक्ट. आणि नंतर मग खाली आल्यावर तिथल्या लोकांनी आम्हाला विचारलं, तुम्ही एवढ्या रात्रीचे कसं काय आले खाली? आम्ही सांगितलं असं झालं, आलो आम्ही खाली, रात्री उशीर झाला मला. तर आम्ही त्यांना लोकांना सांगितलं की असं झालं आहे आमच्यासोबत. तर ते म्हटले त्यासाठी सांगितलं होतं की रात्रीचं तिथून उतरू नका म्हणून, कारण इथं भरपूर लोकांना असे अनुभव आलेत की लोक चुकलेले आहेत वगैरे. आणि आपण हरिश्चंद्रगडावर होऊन गेलो ना, ते एका साईडला एक पूर्ण मोठी शिळा आहे, तिचं नाव नाही आत्ता माझ्या लक्षात. लोकांना असं जाणवलं की तिकडल्या साईडला काही माणसं फिरताना दिसलेले आहेत. पण तिथल्या लोकांना विचारलं तर लोक म्हणतात तिकडे जायला जागाच नाही आहे. भरपूर जणांना असे भास झालेत की त्या साईडला, त्या डोंगराच्या दुसऱ्या साईडला माणसांचे आवाज येत आहेत वगैरे दिसत आहेत, पण तिकडे जायलाच रस्ताच नाही आहे. म्हणजे हरिश्चंद्रगडावर पण ह्या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात. धन्यवाद दादा, तू इथे आलास आणि तुझे 2 प्रसंग आमच्यासोबत शेअर केले. धन्यवाद. तुम्ही पण तुमच्या पॉडकास्टवर मला संधी दिली माझे अनुभव सांगण्याची, त्याबद्दल तुमचे आभारी आहे. आणि खरंच तुमचे पॉडकास्टवर जे व्हिडिओ असतात ते खूप छान असतात आणि ते आम्ही आवर्जून बघतो.